ऑफ मशीन हा जो सब्जेक्ट आहे आणि याच्यामध्ये जो हा बेल्ट चेन अँड गिअर ड्राईव्ह, ओके, हा आपला जो युनिट सुरू आहे. ओके, सो त्यामध्ये आपण एक्सप्रेशन 3 ते 4 एक्सप्रेशन बघितलेले आहेत. त्यानंतर दोन न्यूमरिकल बघितलेले आहेत. तर आज आपण डिस्कस करूया सेंट्रिफ्युगल टेन्शन. ओके, सेंट्रिफ्युगल टेन्शन पहिला डायग्राम बघा. सो पहिला आपण वाचूया. सिन्स द बेल्ट कंटिन्युअसली रन्स ओव्हर द पुलीज, बघा, बेल्ट हा कंटिन्युअसली पुलीच्या वरती रन होतोय. ओके, देअर फॉर सम सेंट्रिफ्युगल फोर्स इज कॉज्ड whose effect is to increase the tension on both tight as well as slack side. आता बेल्ट आहे, तो बेल्ट कसा असतो, कंटिन्युअसली जो आपली पुली आहे त्या पुलीवर काय होतोय, फिरतोय. ओके, सो तो पुली सोबत फिरत असताना त्याच्यामध्ये काय होतंय की काही त्याच्यामध्ये एकसारखं ज्यावेळी फिरायला लागतो त्यावेळी त्याच्यात एक सेंट्रिफ्युगल फोर्स डेव्हलप होतो. ओके, आणि या सेंट्रिफ्युगल फोर्समुळे काय होतंय, तर त्यामधलं बेल्ट मधलं टेन्शन इन्क्रीज होतं. म्हणजे टाईट असू दे, टाईट साईड असू दे किंवा स्लॅक साईड असू दे, दोन्ही साईडचं टेन्शन स्लाइटली काय होतं, इन्क्रीज होतं. सो त्या टेन्शनला आपण सेंट्रिफ्युगल, म्हणजे त्या टेन्शन कशामुळे होतं, तर सेंट्रिफ्युगल फोर्समुळे डेव्हलप होतं, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, सेंट्रिफ्युगल टेन्शन. ओके, म्हणून आपण त्याला काय म्हणतोय, सेंट्रिफ्युगल टेन्शन. सो ॲट लोअर बेल्ट स्पीड, म्हणजे समजा बेल्टचं स्पीड कमी असेल, लेस दॅन 10 मीटर पर सेकंद, कमी म्हणजे किती, 10 मीटर पर सेकंद पेक्षा कमी बेल्टचं स्पीड ज्यावेळी असतं, हे सेंट्रिफ्युगल टेन्शन हे खूप कमी असतं. सेंट्रिफ्युगल टेन्शन इज व्हेरी स्मॉल. बट ॲट हायर बेल्ट स्पीड, ज्यावेळी स्पीड वाढवता तुम्ही, ओके, आणि स्पीड वाढवल्यानंतर बेल्ट हाय स्पीडने फिरायला लागतो. हाय स्पीडने फिरायला लागला की तो ज्यावेळी 10 मीटर पर सेकंद पेक्षा जास्त ज्यावेळी त्याचं स्पीड जाईल, त्यावेळी तुम्हाला याचा इफेक्ट, सेंट्रिफ्युगल टेन्शनचा इफेक्ट जाणवायला लागेल, म्हणजे तो तुम्हाला कळायला लागेल. ओके, सो त्यावेळी आपण तो, म्हणजे जर 10 मीटर पर सेकंद पेक्षा जर स्पीड जास्त असेल तुमच्या पुलीचं, तर त्यावेळी आपण सेंट्रिफ्युगल टेन्शन कन्सिडर करणार. ओके, सो आता इथं आपण काय करूया, कन्सिडर स्मॉल पोर्शन पी क्यू ऑफ द बेल्ट सबटेंडिंग अन अँगल डी थिटा द सेंटर ऑफ द पुली ॲज शोन फिगर. आता इथं बघा, आपण पुली एक घेतलेली आहे. ओके, आता या पुलीमध्ये, ही पुली आहे, या पुलीमध्ये हा सेंटर आहे. ओके, आणि या सेंटर मधून आता काय केलंय, स्मॉल पोर्शन, म्हणजे असा हा बेल्ट जो आहे, तो बेल्ट, जो हा पोर्शन आहे बेल्टचा, तर हा बेल्ट इथून सुरुवात असणार आहे, असा जाणार आहे. ओके, तर त्या बेल्टचा, या बेल्टचा आपण स्मॉल पोर्शन, इतकाच पोर्शन आपण कन्सिडर करूया. हा एवढाच पोर्शन कन्सिडर केलेला आहे. आता तिथून एक सेंटर मधून आपण या पॉइंट, या पॉइंट पी आणि क्यू या पॉइंट पर्यंत आपण काय केलं, एक समजा लाईन ड्रॉ केली, तर तो अँगल जो होणार आहे तो काय होणार आहे, डी थिटा, सबटेंडिंग अँगल डी थिटा. ओके, सो हे बघा, ही रेडियस आहे, तुम्हाला दिसते ही रेडियस आहे. ओके, so this is the P and this is the Q point. Okay, so let M is equal to mass of the belt per unit length in kg. तर स्मॉल m जो आहे तो आपण मास कन्सिडर करूया. मास आहे बेल्टचा पर युनिट लेंथ इन kg. V is a linear velocity of the belt in meter per second. V is equal to linear velocity. R radius of the pulley over which the belt runs in meters. हे जे आहे R, ही रेडियस आहे पुलीची. ओके, टी सी हे दिसते बघा, इथं आहे बघा, इथं टी सी. ओके, इथं पण दिसते तुम्हाला दोन ठिकाणी. सेंट्रिफ्युगल टेन्शन, टी सी म्हणजे काय, सेंट्रिफ्युगल टेन्शन ऍक्टिंग टेंजेन्शियली ऍट पी अँड क्यू इन न्यूटन्स. म्हणजे सेंट्रिफ्युगल टेन्शन इथं डेव्हलप होणार आहे बघा, या पॉइंटला, या दोन पॉइंटला आपण कन्सिडर करूया. हा पी आणि हा क्यू, हे दोन पॉइंट जे आहेत, या दोन पॉइंटला आपण काय करूया, टेन्शन कन्सिडर करूया. म्हणजे बेल्ट कंटिन्युअसली ज्यावेळी रन होणार, बघा, हा बेल्ट कंटिन्युअसली असा रन होणार, त्यावेळी या बेल्ट कंटिन्युअसली हे फिरत असल्यामुळे काय होणार आहे, ह्या पॉइंटला आपण दोन पॉइंट कन्सिडर करतोय. तर म्हणजे आपण हा एवढा पोर्शन कन्सिडर करतोय, त्यामध्ये इथून ते इथं, म्हणजे इथून सेंट्रिफ्युगल टेन्शन आपल्याला मिळणार आहे टी सी, आणि इकडं या पॉइंटचं इकडं मिळणार आहे टी सी. ओके, म्हणजे एकदा समजा, समजा क्लॉकवाईज फिरत असेल तर तो
या साईडला मिळणार आणि अँटी क्लॉकवाईज नंतर या साईडला मिळणार. अशा पद्धतीने आपल्याला ते सेंट्रिफ्युगल टेन्शन तिथं डेव्हलप होणार आहे. ओके, सो जस्ट अ मिनिट. Some just a minute. Okay, so we know that the length of the belt PQ. आता आपल्याला माहिती आहे लेंथ ऑफ बेल्ट किती आहे. P to Q ही लेंथ आहे बेल्टची, तेवढीच कन्सिडर केली आपण. PQ इज इक्वल टू आर डी थिटा. PQ इज इक्वल टू काय होणार आहे आपलं ह्याच्यानुसार फॉर्म्युलानुसार आपल्याला काय होणार आहे रेडियस इंटू डी थिटा, म्हणजे PQ इज इक्वल टू आर इंटू डी थिटा. डी थिटा हा अँगल आहे, आर हे रेडियस आहे. सो मास ऑफ द बेल्ट PQ. आता मास कन्सिडर करूया. मास जर यामध्ये कन्सिडर केलं तर एम आर डी थिटा, म्हणजे मास पण त्यामध्ये आपण पुट करूया एम. सेंट्रिफ्युगल फोर्स ऍक्टिंग ऑन बेल्ट PQ. आता सेंट्रिफ्युगल फोर्स बेल्टवर जो ऍक्ट होणार आहे तो कसा असणार आहे FC. ओके, सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे FC इज इक्वल टू एम आर डी थिटा व्ही स्क्वेअर बाय आर. आता हा जो फॉर्म्युला आहे आपला. ओके, आता इथं काय केलेलं आहे एम आर डी थिटा इंटू व्ही स्क्वेअर अपॉन, म्हणजे आपला जो एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर, आपला हा फॉर्म्युला आहे बघा, एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर. ओके, तर तो फॉर्म्युला आपण इथं यूज केलेला आहे. लक्षात आलं. एम आर डी थिटा व्ही स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू एम डी थिटा. आता इथं काय होणार आहे बघा, हा आर कॅन्सल होणार, त्यामुळे राहणार फक्त एम डी थिटा व्ही स्क्वेअर एवढेच व्हॅल्यू राहणार. ओके, so centrifugal tension TC acting tangentially at P and Q keeps the built-in equilibrium. आता जर सेंट्रिफ्युगल टेन्शन TC आपण टेंजेन्शियली तिथे ऍक्ट होतोय असं कन्सिडर करूया, आणि त्याच्यामध्ये P आणि Q आपण काय करूया इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये आहे असं कन्सिडर करू. सो नाव रिझॉल्विंग द फोर्स. आता इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये असताना आपल्याला फोर्स रिझॉल्व आपण करता येतो. तर रिझॉल्विंग द फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स अँड सेंट्रिफ्युगल टेन्शन हॉरिझॉन्टली आणि इक्वेटिंग द सेम. आता आपण हॉरिझॉन्टली आपण काय करूया हे फोर्स रिझॉल्व करूया, जसं तुम्हाला ह्याच्या आधीच्या एक्सप्रेशन मध्ये पण झालेलं आहे, आणि तुम्ही सॉम मध्ये किंवा तुमच्या इंजिनिअरिंग ग्राफिक्स मध्ये तुम्ही शिकलेला आहात. तर हे फोर्स रिझॉल्व करायचा आहे हॉरिझॉन्टली. ओके, TC आणि हा खालचा TC असा दोन फोर्स टेंजेन्शियल फोर्स आहेत, ते दोन्ही फोर्स आपण हॉरिझॉन्टली रिझॉल्व करायचे आहेत. आता हॉरिझॉन्टली रिझॉल्व करणं म्हणजे TC साइन डी थिटा बाय 2, कारण इथे अँगल बघा किती आहे डी थिटा आहे. मग जर आपल्याला हा पूर्ण डी थिटा आहे, म्हणजे आपल्याला तर फक्त हा फोर्स रिझॉल्व करायचा झाला, म्हणजे तर फक्त काय निम्मा आपल्याला अँगल आपण घेणार, म्हणजे निम्मा म्हणजे काय हा डी थिटा टोटल आहे, म्हणजे हा जर असेल तर डी थिटा बाय 2. ओके, त्यामुळे इथं डी थिटा बाय 2 असा अँगल आपण कन्सिडर केलेला आहे. ओके, सो TC इज इक्वल टू सॉरी सेंट्रिफ्युगल फोर्स हॉरिझॉन्टली TC साइन, TC म्हणजे हा फोर्स साइन डी थिटा बाय 2 साइन येणार. ओके, डी थिटा बाय 2 प्लस TC साइन, आता वरती TC आहे आणि खाली पण TC आहे, दोन फोर्स आहेत TC सेंट्रिफ्युगल टेन्शन. TC साइन डी थिटा बाय 2 प्लस TC साइन डी थिटा बाय 2 इज इक्वल टू FC सेंट्रिफ्युगल फोर्स इज इक्वल टू, आपल्याला FC ची व्हॅल्यू माहिती आहे एम डी थिटा बाय एम डी थिटा इंटू व्ही स्क्वेअर, वरती आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे ती त्यात पुट केली. आता डी थिटा हे खूप स्मॉल अँगल आहे, इथं जरी दिसताना तुम्हाला अँगल हा दिसत असेल असं डोळ्याला, तरी पण तो प्रत्यक्षात खूपच लहान आहे. त्यामुळं डी थिटा बाय 2 म्हणजे साइन डी थिटा बाय 2 हा साइन काढून टाकणार आपण, फक्त राहणार डी थिटा बाय 2. ओके, इन अबोव एक्सप्रेशन. आता इथला साइन काढून टाकल्यानंतर आपल्याला मिळणार आहे व्हॅल्यू 2TC डी थिटा बाय 2. कारण काय केलेलं आहे साइन काढून टाकल्यामुळं आपल्याला आपण काय केलं बघा, एवढा हे साइन आपण काय करणार आहे काढून टाकणार, म्हणजे काय राहणार आता 2TC 2 टाइम्स TC डी थिटा बाय 2 ही व्हॅल्यू आपल्याला मिळणार इज इक्वल टू एम डी थिटा व्ही स्क्वेअर. अशा पद्धतीने आपल्याला व्हॅल्यू तिथं मिळणार आहे. ओके, बघा
2tc d theta by 2 m d theta v square. ओके, म्हणजेच आता 2/2 गेट कॅन्सल्ड आणि राहणार काय बघा tc. आता d थिटा इकडं बरोबर चिन्हाच्या इक्वल चिन्हाच्या बघा दोन्ही साईडला d थिटा म्हणजे ते पण कॅन्सल होणार, म्हणजे राहणार फक्त tc m v स्क्वेअर. ओके, म्हणजे आपल्याला फायनल इक्वेशन हे मिळालं tc इज इक्वल टू m v स्क्वेअर. ओके, कारण हा टू कॅन्सल होणार, d थिटा कॅन्सल होणार, राहणार फक्त tc m v स्क्वेअर. ओके, त्याच्यानंतर म्हणजे इथपर्यंत आपलं हे एक्सप्रेशन संपलेलं आहे. ओके, सो नेक्स्ट आपण बघूया मॅक्झिमम टेन्शन इन द बेल्ट. तर मॅक्झिमम टेन्शन इन द बेल्ट लेट कन्सिडर विल शो मॅक्झिमम टेन्शन इन द बेल्ट. मॅक्झिमम टेन्शन म्हणजे काय असणार आहे, तर मॅक्झिमम टेन्शन ऑफ द बेल्ट इज इक्वल टू द टोटल टेन्शन इन द टाईट साइड ऑफ द बेल्ट. आता मॅक्झिमम टेन्शन म्हणजे काय, जास्तीत जास्त टेन्शन कुठेच असणार आहे, नक्कीच टाईट साईडलाच असणार आहे. ओके, त्यामुळं ते टी T1 सिग्मा. आता आपण हे जे एक्सप्रेशन बघूया, सिग्मा मॅक्झिमम सेफ स्ट्रेस न्यूटन पर मिलीमीटर स्क्वेअर. बी म्हणजे काय, विड्थ ऑफ द बेल्ट, बेल्टचा विड्थ किती आहे बी इन मिलीमीटर. टी स्मॉल टी म्हणजे थिकनेस ऑफ द बेल्ट. बी म्हणजे विड्थ, हे बघा आपल्याला हा जो बेल्ट आहे. ओके, आता इथं आपण असा बेल्ट असणार आहे. ओके, तर ही त्याची काय झाली थिकनेस आणि हा झाला विड्थ. ओके, सो T is a maximum tension in the belt. T is equal to maximum stress into cross sectional area of belt. Maximum stress into cross sectional area of belt. Maximum stress जो आहे तो सिग्मा आहे आणि क्रॉस सेक्शन एरिया बेल्टचा क्रॉस सेक्शन एरिया काय येणार आहे, म्हणजे क्रॉस सेक्शन एरिया म्हणजे लक्षात येते ना तुमच्या, समजा असा हा बेल्ट आहे. ओके, लांब असा बेल्ट आहे आणि हा ज्या मी कट करणार, हा कट केल्यानंतर जो पोर्शन असा दिसणार आहे आपल्याला, याला म्हणते क्रॉस सेक्शन एरिया. म्हणजे हा काय असणार आहे टी आणि हा काय असणार आहे बी. बी बी इंटू टी, म्हणून इथं बी इंटू टी लिहिलेलं आहे बघा. ओके, वेन सेंट्रिफ्युगल टेन्शन इज निग्लेक्टेड, सो टी इज इक्वल टू T1 टेन्शन इन द टाईट साइड ऑफ द बेल्ट. ओके, सेंट्रिफ्युगल टेन्शन आपण काय करूया, निग्लेक्ट करूया इथं. त्यावेळी काय असणार आहे, मॅक्झिमम टेन्शन टी इज इक्वल टू T1 असणार आहे, म्हणजे टाईट साईडचं टेन्शन. आणि समजा सेंट्रिफ्युगल टेन्शन तुम्ही कन्सिडर केला, म्हणजे 10 मीटर पर सेकंड पेक्षा जास्त स्पीड गेलं, त्यावेळी हाय टेन्शन काय असणार आहे, T1 म्हणजे ओरिजिनल पहिला T1 टेन्शन टाईट साईडचं, प्लस त्याच्यात TC म्हणजे काय, सेंट्रिफ्युगल टेन्शन म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स डेव्हलप झाल्यामुळे टेन्शन थोडंसं इन्क्रीज होणार, ते इन्क्रीज झालेलं म्हणजे TC, त्याच्यात आपण पकडणार. ओके, सो या पद्धतीनं हे एक्सप्रेशन तुम्हाला म्हणजे हे असं तुम्हाला एक्सप्रेशन मिळतं. ओके, नेक्स्ट आता कंडिशन फॉर ट्रान्समिशन ऑफ मॅक्झिमम पॉवर. वी नो दॅट द ट्रान्समिटेड बाय बेल्ट P इज इक्वल टू T1 मायनस T2 इंटू V. हे एक्सप्रेशन आपण मागच्या वेळी आपण सॉल्व्ह केलेलं आहे. ओके, ते आपण इक्वेशन 1 घेऊया. T1 टेन्शन इन द टाईट साइड ऑफ द बेल्ट इन न्यूटन, T2 टेन्शन इन द स्लॅक साइड ऑफ द बेल्ट इन न्यूटन, V velocity of belt meter per second. So we have seen that ratio of driving tension, हे सुद्धा एक्सप्रेशन आपण बघितलेलं आहे. ओके, T1 अपॉन T2 हे सॉल्व्ह केलेलं आपण, ई रेस टू म्यू थिटा हे जे आहे हे आपण सॉल्व्ह केलेलं आहे एक्सप्रेशन. सो यात व्हॅल्यू फक्त काय येणार, T2 इज इक्वल टू T1 अपॉन ई रेस टू म्यू थिटा. T2 इज इक्वल टू T1 अपॉन ई रेस टू म्यू थिटा. सो सबस्टिट्युटिंग व्हॅल्यू T2, आता ही व्हॅल्यू जी आहे ती या इक्वेशन मध्ये आपण पुट करूया. जे आपलं एक एक्सप्रेशन आहे बघा, हे जे एक्सप्रेशन आहे या एक्सप्रेशन मध्ये आपण ही व्हॅल्यू पुट करूया. काय होणार बघा, P इज इक्वल टू T1 तसंच राहणार, मायनस T2 ची व्हॅल्यू टाका T1 अपॉन ई रेस टू म्यू थिटा इंटू V, इथं बघा V आहे. ओके, सो काय येणार आता T1 आता इकडं पण आहे, म्हणून आपण काय केलं, कॉमन काढलं, T1 आपण कॉमन काढलं, आत राहणार 1 मायनस 1 अपॉन ई रेस टू म्यू थिटा इंटू V. मग T1
आता इंटू व्ही, आता काय येणार बघा, T1 इंटू व्ही सी. ओके, सी म्हणजे काय, सेंट्रिफ्युगल टेन्शन. V is a velocity of belt. ओके, ह्याला आपण इक्वेशन थर्ड देऊया नाव. ओके, आफ्टर दॅट C is equal to 1 minus 1 upon e raised to mu theta, where C is equal to 1 minus 1 upon e raised to mu theta. T1 is equal to T minus TC. म्हणजे T1, T काय आहे, मॅक्झिमम टेन्शन टू विच बेल्ट कॅन बी सब्जेक्टेड इन न्यूटन्स. T म्हणजे काय, मॅक्झिमम टेन्शन. आणि T1 म्हणजे टेन्शन, टाईट साईड टेन्शन. ओके, TC म्हणजे सेंट्रिफ्युगल टेन्शन. सो मॅक्झिमम टेन्शन प्लस सेंट्रिफ्युगल टेन्शन मिळून काय होणार, टाईट साईड टेन्शन. ओके, कारण मॅक्झिमम टेन्शन म्हणजेच टाईट साईडचं टेन्शन आहे. सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू ऑफ T1 इन इक्वेशन थर्ड. आता ते हे व्हॅल्यू काय करूया आपण इक्वेशन मध्ये पुट करूया. सो P इज इक्वल टू T1 मायनस TC V इंटू C. बघा, आता T1 च्या जागी मी ही व्हॅल्यू टाकणार आणि VC आहे तसंच ठेवणार. ओके, सो T मायनस एम व्ही स्क्वेअर, TC म्हणजे काय, एम व्ही स्क्वेअर, व्ही इंटू सी, म्हणजे हे आहे तसं लिहिलं, फक्त TC च्या ऐवजी एम व्ही स्क्वेअर लिहिलं मी. आता काय होणार आहे, टी व्ही. आता ही व्ही आत आपण काय करूया, ही जी व्हॅल्यू आहे व्हीची, ही व्हॅल्यू आहे ती हे बघा, व्ही आपण काय करूया आत मल्टिप्लाय करूया. सी इज इक्वल टू काय होणार आहे, टी व्ही मायनस एम व्ही क्यूब, तर स्क्वेअर आहे इथं क्यूब होणार, इंटू सी. टी व्ही मायनस एम व्ही क्यूब इंटू सी. सबस्टिट्यूटिंग टी सी इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर इथं आहे बघा लिहिली. ओके, जस्ट मिनिट. ओके, so maximum power differentiate the above expression with respect to v and equal to 0. आता ह्याला आपण काय करूया, डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएट केलं याचं डेरिव्हेटिव्ह करायचं, dp अपॉन dv इज इक्वल टू v और d tv मायनस एम व्ही क्यूब सी रेस टू dv इज इक्वल टू 0. याचं डेरिव्हेटिव्ह आपण घेतलं तर आपल्याला जी व्हॅल्यू मिळणार आहे टी मायनस 3m व्ही स्क्वेअर. आता यासाठी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहित पाहिजे, त्यावेळी तुम्हाला ही व्हॅल्यू कळणार आहे कशी आली. तर ह्याच्यामध्ये आपल्याला डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर टी तसंच राहणार, मायनस हा 3 जो आहे तो पुढे येतोय, 3m तसंच राहणार, व्ही स्क्वेअर. ओके, इज इक्वल टू 0. मग आता आपल्याला मिळणार टी मायनस 3TC इज इक्वल टू 0 और T is equal to 3TC. Just a minute. Just a minute. Expression.
ओके. सो आपल्याला ही व्हॅल्यू टी इज इक्वल टू 3 TC ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. ओके. सो नेक्स्ट एक्सप्रेशन आता बघूया आपण. ओके. आता आहे इनिशियल टेन्शन इन द बेल्ट. आपण इनिशियल टेन्शन बघूया आता. ओके. When belt is wound round the two pulleys, driver and follower, two ends are joined together so that belt may continuously move over the pulleys. Since the motion of the belt from driver and the follower is governed by firm grip, due to friction between the belt and the pulley, in order to increase this grip, the belt is tightened up. At this stage, even when the pulleys are stationary, the belt is subjected to some tension called initial tension. ओके. आता ह्याच्यामध्ये बघा इनिशियल टेन्शन म्हणजे काय. पहिला सगळ्यात महत्वाचं काय, बेल्टनं काय केलेलं आहे, दोन पुलीच्या भोवती म्हणजे ड्रायव्हर पुली आणि ड्रिव्हन पुली, दोन पुलीला आपण बेल्टनं गुंडाळलेलं आहे. ओके. आता दोन एंड आपण जॉईन केलेले आहेत. ओके. आता बेल्ट काय होणार, कंटिन्युअसली पुलीच्या वरती फिरायला लागणार. ओके. सो मोशन जे आहे ती ड्रायव्हर कडून ड्रिव्हन कडनं जाणार मोशन, आणि त्यांच्यातलं जे ग्रिपिंग आहे म्हणजे ज्या बेल्ट आणि पुली याच्यामध्ये काय होणार, फर्म ग्रिप मिळणार. ओके. आता ते जे फ्रिक्शन असतं आता त्याच्यामध्ये काय होणार आहे, ते बेल्ट आणि पुली ह्याच्यामध्ये काही फ्रिक्शन आहे, फ्रिक्शन डेव्हलप होणार बेल्ट आणि पुलीमध्ये. सो ह्याच्यामध्ये फ्रिक्शन असल्यामुळे काय होणार आहे, ग्रिप काय होते, इनक्रीज होते, आणि बेल्ट काय होतं, टाईट होते. इन ऑर्डर टू इन्क्रीज द ग्रिप बेल्ट इज टायटन अप. म्हणजे ते जे ग्रिप आपल्याला इन्क्रीज करायचं असेल, समजा त्याच्यामध्ये लूजनेस राहिला तर ते आपल्याला पॉवर मॅक्झिमम मिळणार नाही. मग ती पॉवर मॅक्झिमम मिळवण्यासाठी आपल्याला काय करणार, त्याच्यात ग्रिप चांगला असणं गरजेचं आहे. कशामध्ये, बेल्ट आणि पुलीमध्ये. ओके. त्यामुळे तो बेल्ट आपल्याला टाईट करणं त्यावेळी गरजेचं आहे. ॲट दिस स्टेज इवन वेन द पुलीज आर स्टेशनरी द बेल्ट इज सब्जेक्टेड टू सम टेन्शन. काही वेळेला कसं असतं की बेल्ट जरी थांबलेला जरी असला, म्हणजे पॉवर आपण म्हणजे काय केलं, स्विच ऑफ आहे आणि रनिंग कंडिशन मध्ये नाही आहे, त्यावेळी सुद्धा म्हणजे स्टेशनरी कंडिशन म्हणूया आपण, स्टेशनरी कंडिशन मध्ये सुद्धा त्याच्यामध्ये काही प्रमाणात टेन्शन बेल्ट मध्ये असतं, आणि त्या टेन्शनला आपण म्हणायचं इनिशियल टेन्शन. ओके. when the driver starts rotating, it pulls the belt from one side and delivers it to other side. म्हणजे हे आपल्याला माहिती आहे, पुली तुम्ही स्टार्ट केली, स्टार्ट केल्यानंतर काय होणार आहे, ड्रायव्हर आणि ड्रायव्हर पुली आणि ड्रिव्हन पुली दोन्ही पुली फिरायला लागणार, आणि बेल्ट हा ड्रायव्हर म्हणजे बेल्ट काय होतो, ओढला जातो. कुठून, म्हणजे वरचा स्लॅग साईड आहे, खालचा टाईट साईड आहे. सो बेल्ट त्याच्यामुळं ओढला जाणार. सो त्यामध्ये काय होणार आहे, इन्क्रीज टेन्शन इन द बेल्ट ऑन द दिस साइड अँड डिलिव्हर्स इट टू द अदर साइड. म्हणजे पहिल्या सुरुवातीला काय नाही, बेल्ट ओढला जाणार, त्यावेळी त्यामध्ये टेन्शन इन्क्रीज होणार, आणि इट डिलिव्हर्स टू द अदर साइड डिक्रीज इन टेन्शन इन बेल्ट ऑन द साइड. म्हणजे एका साईडला बेल्ट काय होतोय, टेन्शन डिक्रीज होतं, एका साईडला बेल्टचं टेन्शन इन्क्रीज होतं. सो द इन्क्रीज टेन्शन इन वन साइड ऑफ द बेल्ट इज कॉल्ड टेन्शन इन द टाईट साइड. म्हणजे म्हणून आपण काय म्हणतो, वरची साईड स्लॅग साईड असते आणि खालची बेल्टची स्लाइड असते ती टाईट साईड असते. मग टेन्शन वन साइडचं जे बेल्ट इज कॉल्ड टेन्शन इन टाईट साईड, म्हणून आपण त्याला काय म्हणतोय, टाईट साईड टेन्शन म्हणतोय. ओके. आणि जिथं डिक्रीज होणार टेन्शन त्याला आपण काय म्हणतोय, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट जिथं बेल्ट होते त्याला आपण काय म्हणतोय, टेन्शन डिक्रीज झालं असं आपण म्हणतोय, त्याला आपण स्लॅग साईड असं म्हणतो. सो अदर साइड ऑफ बेल्ट इट इज कॉल्ड टेन्शन इन द स्लॅग साइड. म्हणजे टेन्शन जिथे इन्क्रीज होणार तिथं टाईट साईड म्हणतो, टेन्शन जिथं डिक्रीज होणार तिथं आपण स्लॅग साईड म्हणतो. सो T0 is the initial tension in the belt, T1 is a tension in the tight side of the belt, T2 is a tension in the slack side of the belt. Alpha is a coefficient of increase of the belt length per unit force. अल्फा जो आहे तो कोइफिशियंट ऑफ इन्क्रीज लेंथ ऑफ पर युनिट फोर्स आहे. ओके. आता ह्याच्यामध्ये काय करूया, विल शो लिटिल कन्सिडरन्स विल शो दॅट इन्क्रीज टेन्शन इन टाईट साईड. टेन्शन ज्यावेळी टाईट साईडला इन्क्रीज होतं तर त्या इज इक्वल टू T1 मायनस T0. T0 म्हणजे काय, इनिशियल टेन्शन.
ओके. आणि T1 म्हणजे काय, टेन्शन ऑन टाईट साईड. म्हणजे टाईट साईड मध्ये इनिशियल टेन्शन त्यामध्ये इन्क्रीज, म्हणजे ऑलरेडी बेल्ट मध्ये जे टेन्शन आहे त्यामुळं काय होणार आहे, टाईट साईड मध्ये मधनं आपण ते टेन्शन मायनस, म्हणजे मिनिमाइज होणार. ओके. सो इन्क्रीज द लेंथ ऑफ द बेल्ट ऑन द टाईट साईड. आता बघा, इन्क्रीज लेंथ ऑफ द बेल्ट म्हणजे टाईट साईडचा बेल्ट काय होणार, लेंथ इन्क्रीज होणार. सो तो आपण कशा पद्धतीने लिहिणार, अल्फा म्हणजे काय, कोएफिशियंट ऑफ इन्क्रीज ऑफ द बेल्ट लेंथ पर युनिट फोर्स. अल्फा एक आपण एक कॉन्स्टंट घेतलेला आहे, जो कोएफिशियंट आहे, जो काय करतोय, बेल्ट टेन्शन इन्क्रीज करतोय. मग तो काय असणार आहे, तर T1 मायनस T0 इंटू अल्फा. सिमिलरली डिक्रीज इन टेन्शन इन द स्लॅक साईड. आता जसं इन्क्रीज झाले बेल्ट साईड टाईट साईडला, तसं डिक्रीज व्हायला लागले. मग डिक्रीज होताना काय होणार आहे, T0 म्हणजे इनिशियल टेन्शन मायनस T2. T2 म्हणजे स्लॅक साईड टेन्शन. टोटल टेन्शन मधनं म्हणजे मॅक्झिमम मधनं मिनिमाइज आपण काय करतोय, मायनस करतोय. मॅक्झिमम आता खाली स्लॅक साईडला काय असणार आहे, T0 असणार आहे. आणि मायनस T2 म्हणजे T0 म्हणजे वरून जे आलेलं आहे ते इनिशियल टेन्शन, आणि T2 म्हणजे काय, स्लॅक साईड टेन्शन. ओके. म्हणजे T0 मायनस T1. सो डिक्रीज इन द लेंथ ऑफ द बेल्ट ऑन स्लॅक साईड. तसंच डिक्रीज बेल्ट साईडचं डिक्रीज झालेलं जी लेंथ असणार ती काय असणार आहे, टेन्शन काय असणार आहे, अल्फा इज इक्वल टू T0 मायनस T2. ओके. बघा, पहिला टाईट साईड, टाईट साईडचं आपण घेतलं ते काय म्हणून आपण लिहिलं, अल्फा इज इक्वल टू T1. आता T1 मायनस T0 का लिहिले, T1 का लिहिले सांगा, कारण T1 हे टाईट साईडचं टेन्शन, ही जास्त व्हॅल्यू ही आहे, बरोबर आहे काय, आणि ही इनिशियल टेन्शन आहे बेल्ट मधलं. आणि आता स्लॅक साईडला काय असणार आहे, ही व्हॅल्यू जास्त असणार आहे, T0 इनिशियल टेन्शन. आणि टाईट साईड T2 हे स्लॅक साईड आहे, त्यामुळे हे टेन्शन कमी असणार आहे. ओके. त्यामुळे T0 मायनस T2 असं घेतलेलं आहे. तर नेक्स्ट, decrease in the length of the belt on the slack side alpha is equal to alpha T0 minus T2. So assuming the belt material is perfectly elastic such that length of the belt remains constant. आता असं अज्युम करूया की बेल्ट हा परफेक्ट इलास्टिक आहे, इलास्टिसिटी त्याच्यामध्ये परफेक्ट आहे. म्हणजे त्याला आपण फोर्स दिल्यानंतर तो काय करतोय, टाईट होतोय किंवा लेंथ इन्क्रीज होते, आणि फोर्स काढल्यानंतर त्याच्यावरचा तो ओरिजिनल पोझिशनला येतोय. असे कंडिशन मध्ये बेल्ट आहे असं आपण कन्सिडर करूया. वेन इट इज रेस्ट ऑर इन मोशन, therefore increase in length of the belt tight side is equal to decrease in length of the slack side. म्हणजे काय होणार आहे, जे इन्क्रीज झालेलं टाईट साईडला जे एवढं इन्क्रीज होणार, तेवढं स्लॅक साईडला काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. लक्षात आलं, इन्क्रीज साईडला टाईट साईडला जेवढी लेंथ इन्क्रीज होणार आहे, तेवढीच स्लॅक साईडला डिक्रीज होणार आहे, बरोबर आहे. म्हणजे ही आयडियल कंडिशन आपण कन्सिडर करावी. त्यामुळे आपण काय करूया, इक्वेशन 1 आणि 2 इक्वेटिंग करूया. सो अल्फा T1 मायनस T0 इज इक्वल टू अल्फा T0 मायनस T2. आता अल्फा अल्फा गेट कॅन्सल्ड, त्यामुळे काय होणार आहे, T1 मायनस T0 इज इक्वल टू T0 मायनस T2. तर T0 इज इक्वल टू, T0 इज इक्वल टू काय होणार आहे आता, T1 प्लस T2 डिवाइड बाय 2. हा T1 प्लस T2, आणि हा तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे बघा. आता इथं काय होणार आहे बघा, इथं मायनस T0 आहे, मी काय करतो, हा T1 तिकडे नेतो. तिकडे किती काय आहे, T2 मायनस T2 प्लस, आता हा T1 परत मायनस होणार T1. ओके. आता मायनस मायनस प्लस होते याच्यामध्ये, लक्षात आलं, म्हणून हे प्लस झालेलं आहे. आणि 2 आपण इकडचा 2 T0 T0, इथला T0 आणि इकडचा T0 म्हणजे T0 प्लस T0 2T0 येणार. तो 2 काय केलं मी इथं खाली घालवलेला आहे, म्हणून हे असं आलेलं आहे, T0 इज इक्वल टू T1 प्लस T2 डिवाइड बाय 2. ओके. सो इज इक्वल टू T1 प्लस T2. आता इथं काय करणार आहे, प्लस 2TC. 2TC काय सांगा, सेंट्रीफ्युगल टेन्शन आपण कन्सिडर करणार. ओके. सेंट्रीफ्युगल टेन्शन कन्सिडर केल्यामुळं आपल्याला आपण इथं 2TC आपण लिहिणार.
म्हणजे बोथ साइड सेंट्रिफ्युगल टेन्शन आपण बोथ साइड कन्सिडर केले, त्यामुळे हे 2Tc डिवाइड बाय 2 अशा आपल्याला इक्वेशन मिळणार आहे. सो दिस इज द इनिशियल टेन्शन इन द बेल्ट. ओके. सो बरेच स्टुडंट असे आहेत की ज्यांनी काय केलेलं आहे, असाइनमेंट्स अजूनही सोडवलेले नाहीत, एक्सपेरिमेंट दाखवलेले नाहीत, अजूनही एक्सपेरिमेंट बऱ्याच जणांनी सोडवलेले नाहीत. तर आपले 4 एक्सपेरिमेंट झालेले आहेत, तर ते पट 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 सोडवून मला 2 दिवसात ते जमा करायचे. तुम्हाला मार्क्स कमी मिळणार ज्यांचे माझ्याकडे सगळं रेकॉर्ड आहे. कुणी कुणी असाइनमेंट सोडवलेले आहेत, कुणी कुणी एक्सपेरिमेंट सोडून सेंड केलेले आहेत. सगळं माझ्याकडे रेकॉर्ड आहे. त्यामुळे तुम्हाला फायनलला मार्क्स ज्यावेळी तुम्ही शेवटी जर घेऊन आला माझ्याकडं, हे आमचं चेक करा आणि सगळं आम्ही आत्ताच हे करायला लागलोय, तर मी त्यावेळी तुम्हाला मार्क्स कमी मिळणार, लक्षात ठेवा. आत्ता जर तुम्ही पाठवला असला तर ते मार्क्स तुम्हाला तिथं दिले जातील. जे मी इथं लिहून ठेवले ते तुम्हाला तिथं दिले जातील. खरं जर तुमच्याकडं तुम्ही शेवटी घेऊन आला माझ्याकडे सगळं, त्यावेळी मात्र मी तुम्हाला लोएस्ट मार्क देणार, एवढं लक्षात ठेवा. ओके. कारण खूप कमी स्टुडंटनी असाइनमेंट्स पण कमी स्टुडंटनी सोडवलेलं आहे आणि हे सुद्धा प्रॅक्टिकल जे प्रॅक्टिकल्स कम्प्लीट झालेत आपले, ते सुद्धा खूप कमी मुलांनी सोडवलेले आहेत. ओके. सो तुम्हाला जे काय तुमचं जसं काम असेल त्या पद्धतीने तुम्हाला त्याचं मार्किंग व्हॅल्युएशन होणार आहे, लक्षात ठेवा. ओके. सो एक्सपेरिमेंट जे आहेत ते 4 एक्सपेरिमेंट तुम्ही लवकरात लवकर तुम्ही दाखवले तर तुम्हाला मार्क्स मिळतील. कारण या आठवड्यात आपण पुन्हा 4 एक्सपेरिमेंट आपण कंडक्ट करणार आहोत. ओके. सो तुम्ही पटपट असाइनमेंट्स आणि एक्सपेरिमेंट हे दाखवायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, मी जे आज इथं फक्त तुम्हाला एक 4-5 5-6 जण दिसतात, तर तुमचे व्ह्यूज जे आहेत, मी बघितले लेक्चर मी रोज टाकतो युट्यूबला, युट्यूबला कोणीही बघत नाही. फक्त एकच त्याच्यात व्ह्यू आहे, फक्त एकच कोणतर बघतोय, कोणीही बघत नाही ते युट्यूबला. ते तुमच्यासाठी आहे. ओके. तर ते तुम्ही युट्यूबला व्हिडिओ बघितले पाहिजेत. ते व्ह्यूज जर कारण आम्ही रेकॉर्ड ह्याच्यात ठेवत असतोय, त्यामुळे तुम्हाला त्याच्या अटेंडन्स त्या पद्धतीनेच असणार आहे, लक्षात ठेवा. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक्सपेरिमेंट एक्सपेरिमेंट आणि हे एक्सपेरिमेंट सुद्धा मी युट्यूबला टाकलेलं आहे. जे आपलं एक्सपेरिमेंट मी सांगितलेलं आहे, काय काय एक्सपेरिमेंट कसं सोडवायचं, ते सगळं मी युट्यूबला सुद्धा टाकलेलं आहे. तुम्ही जर युट्यूब बघत नसाल, व्हिडिओ लिंक बघत नसाल, ते तुमची चुकी आहे, लक्षात ठेवा. ओके. आम्ही आमचं काम करायला लागलोय. जेवढे आपल्याला लेक्चर आहेत आठवड्याचे, ते सगळे लेक्चर्स आम्ही कंडक्ट करतोय. शिवाय ते सोडून प्रॅक्टिकल्स आहेत ते कंडक्ट करतोय. तुम्हाला असाइनमेंट्स देण्याचं काम, तुम्हाला प्रॅक्टिकल सांगण्याचं काम ते सुद्धा करतोय. तुमच्याकडनं काहीच येत नाही, त्यामुळे तुम्हाला पुढं प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे. म्हणजे ही तुम्हाला एक वॉर्निंगच आहे. ओके. तर तुम्ही ठरवायचं आता काय करायचं आहे, की मग सोडवायचं आहे का नाही, पाठवायचं आहेत असाइनमेंट्स का नाहीत. ओके. सो बघा काय करताय तुम्ही, आणि पटदिशी काय असेल ते तुम्ही काय करायचं आहे, असाइनमेंट्स दाखवायच्या आहेत. ओके. सो आता तुम्हाला हा चॅप्टर झाला की या चॅप्टरवरच्या पण असाइनमेंट्स असणार आहेत आणि ह्याचे पण प्रॅक्टिकल्स असणार आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळं पुढे जसं जेवढं जाईल तेवढं तुम्हाला लोड वाढत जाणार. पटपट तुम्ही कंप्लीट केला तर ते तुम्हाला फायद्याचं पडणार आहे. कारण ते एकतर तुमचा वेळ कमी वेळेत तुमचं होणार आहे आणि शिवाय तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत भरपूर. तुम्हाला मार्क्स नको असतील तर तर आपण मग काय सांगू शकत नाही. ओके. सो इथं एक प्रॉब्लेम आपण फक्त एक डिस्कस करूया. आतापर्यंत जे एक्सप्रेशन झालेले आहेत त्याच्यावरचा हा प्रॉब्लेम आहे. बघा, an open belt running over two pulleys 240 millimeter and 600 millimeter diameter connects two parallel shafts 3 meters apart and transmit 4 kilowatt from smaller pulley that rotates at 300 rpm. Coefficient of friction between the belt and pulley is 0.3 and the safe working tension is 10 Newton per millimeter width. Determine
मिनिमम विड्थ ऑफ द बेल्ट, इनिशियल बेल्ट टेन्शन आणि लेंथ ऑफ द बेल्ट रिक्वायर्ड. ओके, 3 गोष्टी इथं फाइंड आउट करायच्या आहेत. सगळं इथं दिलेलं आहे डेटा आपल्याला. D2 एक म्हणजे पहिला ओपन बेल्ट ड्राईव्ह आहे, 2 पुलीज आहेत, 2 पुलीचे डायमीटर दिलेले आहेत, 2 पॅरलल शाफ्ट 3 मीटरचे शाफ्ट, त्यांच्यामध्ये डिस्टन्स किती आहे, सेंटर टू सेंटर डिस्टन्स ते दिलेलं आहे. ट्रान्समिट 4 किलो वॅट, पॉवर किती आहे ते सुद्धा दिलेले आहे. ओके, 4 किलो वॅट म्हणजे 4000 वॅट. स्पीड जे आहे ते N2 दिलेलं आहे 300 RPM. त्यानंतर कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन बेल्ट अँड पुली ते म्यू दिलेलं आहे 0.3. आणि T1 टेन्शन ऑन सेफ वर्किंग टेन्शन म्हणजे T1 जो टेन्शन आहे ते दिलेलं आहे 10 न्यूटन पर मिलीमीटर विड्थ. आता आपल्याला 3 गोष्टी काढायच्या आहेत. मिनिमम विड्थ, आता मिनिमम विड्थ काढण्यासाठी काय करणार, फॉर्म्युला आपल्याकडे आहे, आत्ताच आपल्याचं एक्सप्रेशन झालेलं आहे. व्हेलॉसिटी ऑफ द बेल्ट V इज इक्वल टू, पहिला V काढा, V पाय DN डिवाइड बाय 60. मग ते व्हेलॉसिटी ऑफ द बेल्ट आपल्याला N2 दिलेला आहे, म्हणजे D2 आपल्याला घ्यावा लागणार. D2 आहे, N2 आहे 60 आहे. व्हॅल्यू टाका, येणार 3.77 मीटर पर सेकंद. T1 टेन्शन ऑन टाईट साईड, T2 टेन्शन ऑन स्लॅक साईड आपल्याला माहिती आहे. आता पॉवर ट्रान्समिटेड P फॉर्म्युला काय आहे, P तर P इज इक्वल टू T1 मायनस T2 इंटू V, हा सुद्धा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. ओके, हा फॉर्म्युला आपण आता बघितलेला आहे. मग P इज इक्वल टू 4000 T1 मायनस T2 इंटू 3. आता T1 मायनस T2 आपल्याला टाईट साईड हे आपल्याला नाही आहे, म्हणजे बेल्ट टेन्शन दिलेलं नाही. मग आता इथं काय होणार, T1 मायनस T2 इज इक्वल टू 4000 डिवाइड बाय 3.77, म्हणजे V जो दिलेला आहे तो म्हणजे येणार 1061 न्यूटन. आता बघा, त्यानंतर आता आपण फॉर्म्युला वापरायचा आहे. आता ओपन बेल्ट ड्राईव्ह दिलेला आहे. ओपन बेल्ट ड्राईव्हचा साइन अल्फा आपल्याला माहिती आहे, साइन अल्फा R1 मायनस R2 अपॉन X आपण फॉर्म्युलेट केलेला आहे, आपण ते पण बघितलेलं आहे एक्सप्रेशन. सो डी म्हणजेच आपण R1 मायनस R2 X असं म्हणू शकतो आपण, D1 मायनस D2 अपॉन 2X. D1 डिवाइड बाय 2 म्हणजेच R ना, D ला डिवाइड बाय 2 केले की R येतोय, म्हणजे D1 मायनस D2 डिवाइड बाय खाली 2X. मग ह्या व्हॅल्यू कारण D1 D2 मध्ये का घेतलं आपण, कारण D1 D2 दिला आपल्याला. मग 0.6 मायनस 0.24 म्हणजे आपल्याला आपल्याला जे पुली आहेत, पुलीचे आपल्याला डायमीटर दिलेले आहेत. ओके, त्यामुळे आपण D1 D2 घेतलं. सो डिवाइड बाय 2 इंटू 3X, आपल्याला सेंटर टू सेंटर डिस्टन्स दिलेला आहे बघा मीटरमध्ये 3, ते सुद्धा आपण घेतलेलं आहे. सो व्हॅल्यू येणार 0.06. तुम्ही गिवन डेटा जर व्यवस्थित लिहिला आणि तुम्हाला जर फॉर्म्युले पाठ असतील तरच तुम्हाला हे एक्सप्रेशन येणार आहे, म्हणजे सोडवता येणार आहे, प्रॉब्लेम सोडवता येणार आहे. सो अल्फा इज इक्वल टू काय येणार 3.44 डिग्री. ओके, कारण अल्फा म्हणजे काय, साइन इनवर्स. आता ही जी व्हॅल्यू आहे